अश्विनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि अश्विनला कसं पटवता येईल ते पाहत असते. आणि आता ती असं सारखं सारखं असं त्याला फील करून देत आहे की ती कशी एकटी आहे आणि तिला कशी कोणाच्या तरी मदतीची गरज आहे, असं आता त्याला इथे ती भासून देत असते. तर त्यावेळी आता इथे हा जो अश्विन आहे तो अश्विन तिला सारखं समजावत असतो की हे बघ प्रिया, तू एकटी नाहीयेस आणि तुला जर काहीही वाटलं तरी तू मला येऊन सांगायचं, माझ्याशी मन मोकळं करायचं. तर आता हा जो अश्विन आहे तो म्हणतो की मी तुझा फ्रेंड आहे ना, हे बघ मी तुझा चांगला एक फ्रेंड बनू शकतो आणि त्यासाठी तुला नेहमी हॅपी राहावं लागेल. तर आता प्रिया म्हणते की खरंच तू माझा फ्रेंड बनशील. तर आता इथे ती म्हणत असते की पण अश्विन, मला एक कळत नाहीये की माझ्यामुळे सगळी माणसं हर्ट होत आहेत, सगळ्यांना माझ्यामुळे त्रास होतोय. मी इतकी वाईट आहे का रे की अर्जुनला मी कधीच म्हणजे कधी आवडलेच नाही, कधी त्याने माझ्याशी लग्न करण्याचा विचारही नाही केला. ते विचार तर जाऊ दे, पण माझ्याशी तो कधी नीट बोलत सुद्धा नाहीये. मला सांग ना, मी इतकी वाईट आहे का? तर आता इथे हा जो अश्विन आहे तो म्हणतो की हे बघ प्रिया, त्याचं त्या सायलीवरती प्रेम आहे आणि म्हणून तिच्या पुढे त्याला काहीच दिसत नाही. आणि बघ ना, त्याने केलं ना, सायलीशीच लग्न केलं. तर तू काळजी करू नकोस, हे बघ तुलाही खूप चांगला मुलगा मिळेल, पण तू आता त्याचा विचार देखील करू नकोस, कारण ते त्यांच्या आयुष्यात आता खुश आहेत, असं आता इथे अश्विन म्हणत असतो. त्यानंतर आता ही जी प्रिया आहे ती म्हणत असते की काय करू, माझंच नशीब खराब आहे. आणि तसंही मी माझ्या आईसोबत जरी बोलायला गेले तरी सुद्धा माझी चिडचिड होती आणि कोणावरही माझा राग निघतो. तर आता इथे ही जी प्रिया आहे ती सांगत असते की मला ना खरंच अश्विन कळत नाही की या दिवसामध्ये काय होते काय माहिती, पण मी कधीही माझ्या आईवर चिडते आणि कधीही तिच्याशी नीट बोलते, असं आता इथे ती अश्विनला म्हणत असते. तर आता अश्विन म्हणतो की प्रिया, मला एवढी सायकॅस्टिक कळत नाहीये, पण जरा तरी कळते, म्हणजे थोडी थोडी तरी कळते. कारण आता तू ज्या सिच्युएशनमधून जात आहेस ना, त्या सिच्युएशनमध्ये असंच होतं. हे बघ, माझ्यावरती पण असंच झालं होतं, तुला माहिती आहे ना की एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेली किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला फसवलं, तर ते आपण विसरू शकत नाहीये, कारण आपण एक नॉर्मल हे आहेत आणि आपण दुसऱ्याच्या मनाचा विचार करतो, तसे दुसरे आपल्या मनाचा विचार नाही करत. हे बघ प्रिया, तुलाही तेच सांगतो की तू आता इथून पुढे फक्त तुझा विचार कर, तू कशी खुश राहशील, तू कशी सगळ्यांसोबत मिक्स होशील ह्याचा विचार कर आणि झालेल्या गोष्टीचा आता विचार करू नकोस आणि त्याने तुझं लाईफ खराब करून घेऊ नकोस. तर आता इथे ही जी प्रिया आहे ती म्हणते की खरंच अश्विन, तूच एक असा आहेस, मी त्याच्याशी सगळं काही शेअर करू शकते. तर त्याचनंतर आता हा जो अश्विन आहे तो म्हणतो की प्रिया, हे बघ, पूर्णाजीने ना घरी शिवरात्रीची पूजा ठेवली आहे आणि त्यासाठी तुला यायचे हां. तर आता ही जी प्रिया आहे ती म्हणते की अश्विन, परवा मी येऊन गेले आणि असं सारखं सारखं तिथे येणं मला आता बरं दिसत नाही. तर आता अश्विन जो आहे तो म्हणतो की हे बघ प्रिया, ते तुझं हक्काचं घर आहे आणि तुला तिथे यावंच लागेल आणि तसंही मी आता तुझा फ्रेंड आहे म्हटल्यानंतर आता तू माझी स्पेशल गेस्ट आहे आणि तुला यावंच लागेल. तर आता इथे ही जी प्रिया आहे ती म्हणते की ठीक आहे बाबा, तुझा एवढा आग्रह असेल तर मला यावंच लागेल. तर त्यानंतर आता इकडे पूर्णाजीने जी महाशिवरात्रीची पूजा ठेवलेली असते त्याचीच तयारी इकडे सुभेदारांच्या घरी चाललेली असते. तर त्यावेळी आता इथे सुभेदारांच्या घरी गुरुजी आलेले असतात आणि गुरुजी आता ती पूजा वगैरे मांडत असतात. त्यावेळी आता पूर्णाजी, कल्पना ह्या सगळेजण तिथेच असतात. तर पूर्णाजीने सगळ्यात घरच्यांना सांगितलेलं आहे की घरात पूजा आहे, त्यामुळे सगळ्यांनी आज खूप आनंदात आहे असं तरी दाखवायचं. त्याचनंतर आता इथे कल्पना पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी, हो आता पूजेची ही वेळ झाली तरी सुद्धा हे आलेले नाही आहेत आणि मग आता तसाही त्यांना यायला उशीरही होणार आहे. मग पूजेला कसं काय करायचं, म्हणजे मी एकटी बसले तर चालेल ना? तर आता पूर्णाजी जी आहे ती म्हणते की कल्पना, तू काळजी करू नकोस, आपण ना गुरुजींना बोलून घेऊ, म्हणजे गुरुजींना तसं विचारूयात. तर आता कल्पना जी आहे ती म्हणते की गुरुजी, मी एकटी पूजेला बसली तर चालेल का? तर आता गुरुजी म्हणतात की काय, एकटीने पूजा करायची? नाही नाही, हे शक्य नाही, कारण ही पूजा एकटीने नाही तर नवरा बायकोने मिळून सोबत बसून ही पूजा करायची आहे. तर आता इथे कल्पना म्हणते की पूर्णाजी, आता काय करायचं, ही पूजा तर जोडप्याने करायची आहे. तर त्यावेळी आता इथे
ही जी पूर्णा जी आहे ती म्हणते की खरंच आता कळत नाही की काय करावं, कारण आता पूजा तर ठेवली आहे आणि पूजेचा असा अपमान सुद्धा करता येणार नाही. तर आता इथे त्यांचं डोकं बंद पडलेलं आहे. तर सायली जी आहे ती पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी, जर मी आणि अर्जुन सर या पूजेला बसलो तर चालेल का? तर आता पूर्णाजी म्हणते की काही गरज नाही आहे तुला इथे पूजेला बसण्याची. पूर्णाजी तिला एका शब्दाने देखील नीट बोलत नसते. तर आता पूर्णाजी हे तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. तर आता अर्जुन जो आहे तो पूर्णाजीला म्हणतो की पण पूर्णाजी, असा पूजेचा अपमान होता कामा नये आणि तुला तर माहीतच आहे सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणजे शकून अपशकून काय असतं ते होत नाही. तर आता गुरुजी जे आहे ते म्हणतात की चला लवकरात लवकर ठरवा की कोण पूजेला बसणार आहे. तर आता ही जी पूर्णाजी आहे ती म्हणते की गुरुजी आम्हाला थोडा वेळ द्या. तर आता गुरुजी आहेत ते थोडा वेळ थांबतात आणि त्यानंतर थोडा वेळ थांबून सुद्धा आता यांचं डिस्कशन हे होतच नसतं की नक्की कोण पूजा करणार आहे. तर आता इथे ही जी ही आहे पूर्णाजी जी आहे ती रूममध्ये जाते. तिचं डोकं तर आता फार बंदच पडलेलं आहे. आता पूजेला पाठ देऊन आता सगळेजण पूर्णाजीच्या रूममध्ये जातात आणि तिथे गेल्यानंतर आता कल्पना म्हणते की पूर्णाजी आता वेळही खूप चाललेला आहे आणि आता तसंही हे लवकर येणार नाहीत म्हटल्यानंतर पूजेला तर कुणाला तरी बसावंच लागेल. तर आता पूर्णाजी म्हणते की मग काय करायचं कल्पना आता? तर आता कल्पना म्हणते की पूर्णाजी तुम्ही हट्ट सोडून द्या, मला असं वाटते की यांना बसू द्यात. तर आता पूर्णाजी काही एक बोलत नाहीत आणि तसेच सगळेजण खाली येतात. खाली आल्यानंतर मात्र आता गुरुजी जे आहेत ते चिडतात आणि म्हणतात की पूर्णाजी, आतापर्यंत एकही वेळा असं झालं नाहीये की ह्या पूजेला पाठ देऊन तुम्ही सगळेजण निघून गेलात, पण यावेळी असं काय झालंय की तुम्ही पूजेला पाठ देऊन निघून गेलात आणि पूजेला नक्की कोण बसणार आहे यात एवढा विचार काय करायचा? आत्ताच नवीन लग्न झालेले जोडपं आहे, त्यांना बसवा पूजेला, काय हरकत आहे? तर आता इथे पूर्णाजी जी आहे ती गप्प बसलेली आहे, कारण तिच्याकडे बोलायला शब्दच नाही आहेत. तर आता ही जी सायली जी आहे तीही पूर्णाजीकडे पाहू लागते. खरं तर सायलीला खूप इच्छा झालेली असते की अर्जुनने आणि सायलीने या पूजेसाठी बसावं. तर आता थोड्याच वेळात सायलीची ही इच्छा पूर्ण होणार आहे. तर त्याचनंतर आता हा जो अर्जुन आहे तोही तिथे पूर्णाजीला म्हणू लागतो की पूर्णाजी, आता हट्ट करण्यात काहीच अर्थ नाहीये, कारण मुहूर्त टळत चाललेला आहे, त्यामुळे मी आणि सायली आता पूजेला बसत आहोत. तर आता अर्जुन जो आहे तो म्हणतो की ही पूजा कशासाठी आहे? आपल्या घरातल्यांसाठी, आपल्या घरातल्यांवरती कुठलाही हे येऊ नये म्हणून आपण नेहमी सुखी राहावं म्हणून यासाठी ही पूजा ठेवली आहे ना. तर ठीक आहे ना, मग मीही तसाच विचार करेल की आपल्या घरातल्यांना कधीही कुठलीही अडचण वगैरे येऊ नको, सगळ्यांना सुखी ठेव. तर आता अर्जुन जो आहे तो म्हणतो की चल बायको, आपल्याला पूजेला बसायचं आहे. असं म्हणत अर्जुन जो आहे तो सायलीचा हात पकडतो आणि तिला तिथे पाटावरती बसण्यासाठी नेतो. गुरुजी जे आहे ते आता भयंकर चिडले होते, कारण आता यावेळी पूर्णाजीने आणि त्यांच्या घरच्यांनी खूप विचार केला की कोण नक्की बसलं पाहिजे पूजेला. गुरुजीचं म्हणणं होतं की पूजेला बसण्यासाठी एवढा विचार नाही करावा लागत, नक्की झालं तरी काय असेल. गुरुजी विचारतात पण तरीसुद्धा कोणी काहीही बोलत नाही. आणि त्याचनंतर आता इथे महाशिवरात्रीच्या पूजेला सुरुवात होते आणि गुरुजीने आता अगदी छानपैकी ही पूजा सांगितली आहे. आणि त्याचनंतर आता इथे पूजेला म्हणजे सगळेजण आता पाहुण्यांना तर इथे इन्व्हाइट केलंच होतं, पूर्णाजीने काही गेस्टलाही इन्व्हाइट केलं होतं. तर आता त्याच गेस्टमध्ये सुद्धा काही आश्रमातील लोक जे आहेत ते आलेले असतात. त्याचमध्ये आता इथे तो अथर्व बिचारी सुद्धा आलेला असतो. खरं तर तो तिथल्याच एका ठिकाणचा त्यांच्या आश्रमातला काहीतरी जवळचाच एक व्यक्ती असतो, जो पूर्णाजीच्या बोलण्यावरून इथे आलेला आहे. पण सायलीला आणि अर्जुनला माहीत नसतं की अथर्व बिचारी अजूनसुद्धा जिवंत आहे, कारण त्याला तर मृत घोषित केलेला आहे आणि तो साक्षी शिकरेचा भाऊ आहे असं देखील तिथे सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याचनंतर आता इथे हा जो अथर्व बिचारी जो आहे तो आता पूजेसाठी आलेला आहे आणि अचानकच सायलीने त्याला पाहिलेलं आहे.
तर सायलीने पाहिल्यानंतर मात्र आता इथे सायलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. सायली याआधी सुद्धा असं वाटलं होतं की अथर्व विचारे हा मेलेला नाही तर हा जिवंतच व्यक्ती असणार, पण प्रत्यक्षात आता तो समोर पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो. आणि त्यानंतर मात्र आता इथे अर्जुन जो आहे तो नेमकंच वरती गेला होता रूममध्ये, आणि त्याला जरा आठवलं की आपण ना ते जे डॉक्युमेंट्स आहेत ते नीट पाहिले पाहिजेत, म्हणजे अंशुमन विचारे नक्की कोण आहे हे त्याला शोधणं गरजेचं होतं. म्हणून तो वरती गेला होता. तर आता वरती जाऊन त्याला तेच पॅन कार्ड वगैरे तो पाहत असतो, आणि त्या पॅन कार्डवरती सुद्धा अथर्व विचारेचा तो फोटो पाहत असतो की नक्की हा कोण असेल आणि कुठे आपल्याला मिळेल, याचा शोध कसा लागेल, असं आता इथे त्याला शोधून काढायचं असतं. आणि हा जो साक्षी शिकरेचा जो वकील असतो जोशी, त्याने सगळं काही सांगितलेलं आहे की तो अंशुमन विचारे जे आहे अथर्व विचारे जो आहे तो जिवंत आहे, आणि तो असंच एका ठिकाणी झेरॉक्ससाठी आला होता, आणि त्याचं झेरॉक्स मी घेतलं आणि इथे या अथर्व विचारेचं आहे असं म्हणून सांगितलं. आणि त्याचनंतर आता इथे एवढा मोठा हे केलाय, खोटारडेपणा केलाय म्हणून या आईला अर्जुनला जो आहे तो आता लवकरच त्याला समोर आणणार आहे. ह्या खोटापणा बरेच दिवस टिकू देणार नाही आणि याच्याच तो तयारीत असतो. त्याचनंतर आता इथे ही जी आपली सायली जी आहे ती म्हणते की अंशुमन विचारे आणि इथे, तर आता तो अथर्व विचारे आणि इथे, तर आता तो समोर येतो आणि सायलीला नमस्कार बोलतो. तर आता सायली म्हणते की तुमचं नाव आम्ही ओळखलं नाही. तर आता तो सांगू लागतो की मी अथर्व विचारे, मला ना इथे पूर्णाजीने इन्व्हाइट केलं आहे आणि म्हणूनच मी पूजेसाठी आलो आहे. तर आता सायली जी आहे ती म्हणते की तुम्ही ना थोडा वेळ बसा ना, माझे मिस्टर येतच आहे, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. तर आता इथे तो बोलतो की ठीक आहे असं म्हणत आता सायलीने त्याला बसून ठेवलेला आहे. आणि त्याचनंतर आता हा जो अर्जुन आहे तो सायलीने खाली त्याला बोलवून आणलेला आहे. आणि जेव्हा अर्जुन तिथे आला आणि अर्जुनने त्याला पाहिलं त्यावेळी अर्जुनला सुद्धा खूप मोठा धक्का बसला. पण आता महाशिवरात्रीच्या ह्याच्यामध्ये देवानेच त्यांना एक हे दिले आहे, त्यामुळेच त्यांना खूप छान वाटलं आहे. कारण आता अथर्व विचारेला जास्त शोधावं लागणार नाही, आणि आता अर्जुन आणि सायलीची जी काही हे होती ती आता संपणार आहे.